नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। SSC GD 2025 महाराष्ट्र पुणे तळेगाव सेंटर 4 सप्टेंबर 2025 ला झालेला आज ग्राउंडची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। विद्यार्थ्यांचा जो अनुभव आहे तो तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। हाईट वेट चेस्ट कशी मोजत आहेत, त्याचबरोबर एवढे जण फेल होण्याचं कारण सुद्धा आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे। फ्री राहण्याची सोय, ट्रॅक जायचं कसं, जेवणाची सोय, डॉक्युमेंट्स कोणते लागतील, त्याचबरोबर घडी बांधता येते का, हे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। भरपूरसे जे मित्र आहेत ते आपला व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करत नाही, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। विद्यार्थी मित्रांनो, हा एवढी इन्फॉर्मेशन आम्ही घेऊन येतो, त्याच्यासाठी मेहनत लागते, तर तुम्ही त्या मेहनतीचा फळ म्हणजे जो आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि बरोबर सोबत तुम्ही सबस्क्राइब पण करत चाला, कारण आपला व्हिडिओ जेवढा जास्त समोर वाढेल तेवढं जास्त मला मोटिवेट होईल मी आणि जेवढं जास्त इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आणत जाणार। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आता तुम्ही जेव्हा आजचा जो रिव्ह्यूच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, सर्वात पहिले तुम्हाला 4 ते 6 च्या दरम्यान तुमची एंट्री होते, तिथे तुम्हाला आधार कार्ड आणि हॉल तिकीट चेक होते। त्याचबरोबर तुम्हाला अंदर एंट्री दिली जाते। अंदर एंट्री दिल्यानंतर त्यानंतर तुम्हाला हॉलमध्ये घेऊन घेतलं जाते। हॉलमध्ये नेल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिलं जाते, फॉर्म भरावं लागते। त्याचबरोबर तिथे तुम्हाला 2 पासपोर्ट फोटो तिथे तुम्हाला पाहिजे, तुमच्यासोबत पेन पाहिजे आणि तुमच्यासोबत ग्लू सुद्धा पाहिजे फोटो चिपकवायला। त्याचबरोबर ही प्रोसेस झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला RFID जे चिप आहे ते तुम्हाला देतात, ते तुमच्या दोन्ही पायाला बांधतात। त्याचबरोबर चेस्ट नंबर देतात, तिथे सुद्धा तुमचा स्कॅनर लागलेला असतो। ते RFID चिप आहे ते स्कॅन केली जाते विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुमचं बायोमेट्रिक सुद्धा होते। बायोमेट्रिक झाल्यानंतर तुम्हाला ट्रॅकवर घेऊन जातात। ट्रॅकवर ते ग्रुप वाईज जे आहे ते विद्यार्थ्यांना बसवतात, किती ग्रुपमध्ये किती ग्रुपमध्ये किती, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळे स्टुडंट आहेत जे बसले असतात विद्यार्थी मित्रांनो, एकसारखं ग्रुप कधी बनत नाही। त्याचबरोबर जे आहे त्यानंतर तुम्हाला आता सांगून देतो की जो ट्रॅक आहे तो आपला 54 मीटरचा जो आहे, चौकोनी ट्रॅक आहे। 90 डिग्रीचे तुम्हाला टर्निंग पाहायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो आणि अशा तुम्हाला ट्रॅक पाहायला भेटणार। हा जो ट्रॅक आहे तो तुम्हाला कच्च्या डांबरचा पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे तुम्ही बघू शकता कच्च्या डांबरचा आहे तो विद्यार्थी मित्रांनो ट्रॅक पाहायला भेटणार आहे आणि ट्रॅक तो तुम्हाला 357 मीटर तुम्हाला ट्रॅक आहे जो तुम्हाला पाहायला भेटणार आहे। या ट्रॅकचे तुम्हाला 14 राऊंड तुम्हाला मारायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, 14 राऊंड। पण काही विद्यार्थ्यांची चुकी अशी होत आहे, काही विद्यार्थी 13 राऊंड मध्येच थांबत आहेत, त्यांना वाटत आहे की आमचे 14 राऊंड झालं, पण असं होत नाही विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे विद्यार्थी मित्र खूप चुकत आहेत। तुमच्यासाठी तुम्हाला कन्फ्युजन न झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही 14 दगड घेऊ शकता सोबत, किंवा 14 तुम्ही रबर बँड घेऊ शकता। त्याचबरोबर जे आहे तुम्ही दगड सुद्धा घेऊ शकता, 14 रबर बँड घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही वाटत असेल ते सुद्धा तुम्ही तुमच्यासोबत घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला 14 राऊंड आठवण राहिले पाहिजे। तर त्याचबरोबर खूपशे विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर वॉच बांधता येते का, तर विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर वॉच कोणतेही बांधायला अलाव करत नाही विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला ते लपून घेऊन जायचं आहे, लपून तुम्हाला तुमची जे आहे ते वॉच घेऊन जायची आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही टी-शर्टमध्ये खिशा बनवू शकता किंवा तुम्ही बन्यांवर दावाल तर बन्यांमध्ये खिशा बनवू शकता, पण तुम्हाला लपून घेऊन जायचं आहे। एकदा राऊंड चालू झालं, राऊंडच्या पहिले जेव्हा तुम्ही ट्रॅकवर उभे असता तिथे घडी बांधताना त्याला दिसलं नाही, एकदा राऊंड चालू झालं आणि मग तुम्ही बांधलं मधात धावता तर ते चालेल विद्यार्थी मित्रांनो, पण पहिले तुम्हाला दिसलं तर ते तुम्हाला काढायला लागतील। त्याचबरोबर आज जी बॅच होती त्या बॅचमध्ये विद्यार्थी मित्रांनो 150 मुलं होते। 150 मुलांपैकी विद्यार्थी मित्रांनो आज जे फेल झाले ते 40 मुले जे ते आहे ते रनिंगमध्ये फेल झाले आणि विद्यार्थी मित्रांनो 20 मुले जे आहे ते तुम्हाला हाईटमध्ये फेल झाले। विद्यार्थी मित्रांनो हाईटमध्ये कटण्याचा एक रेशो आहे, कारण जे आहे ते हाईट वेट चेस्ट तुमचे रनिंग नंतर होते, म्हणून हा एक आहे की कोणाला वाटते की आमची हाईट भरून जाणार, कोणी 169 वर जाते, कोणी 170चं काही कमी असतात, असे काही आहेत। तुम्हाला जे आहे ते तुम्हाला सगळ्या कॅटेगरीला STला सोडून 170 तुम्हाला हाईट पाहिजे, 80 चेस्ट पाहिजे आणि प्लस 5 पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला 50 प्लस तुमचं वजन पाहिजे। आता ST कॅटेगरीसाठी ST कॅटेगरीला जे हाईट आहे ते 162 मीटर 162.5 सेंटीमीटर हाईट पाहिजे, 76 आणि
50+5 तुमचं चेस्ट पाहिजे, त्याचबरोबर 50+ तुमचं वजन पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय न्यायचे आहे, तुम्हाला तुमच्यासोबत पासपोर्ट फोटो पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, हॉल तिकीट पाहिजे, त्याचबरोबर डोमिसाईल तुम्ही घेऊन जा आणि कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा विद्यार्थी मित्रांनो, तिथे लागतील। आता ज्या विद्यार्थ्यांच्या ग्राउंड होतात त्यांच्या पासचं ग्रुप वेगळं बनते आणि फेलचं ग्रुप वेगळं बनते। फेलवाल्याला अपात्राचं जे लेटर आहे ते देऊन देतात, तुम्ही किती सेकंदने राहिलं, किती मिनिटांनी राहिलं, किती राऊंडने राहिलं हे सगळं आणि चेस्ट वेट सगळं मेन्शन असते विद्यार्थी मित्रांनो। आणि जे पास झालेले विद्यार्थी असतात त्यांचा ग्रुप वेगळा बनते, त्यांची हाईट मेजरमेंट होते, चेस्ट मेजरमेंट होते आणि त्याचबरोबर वेटसुद्धा मेजरमेंट होते। आणि हे सगळं तुम्हाला जे हाईट, चेस्ट आणि वेट जे सगळं आहे ते डिजिटल माध्यमातून तुमचं चेकअप होते विद्यार्थी मित्रांनो। डिजिटल मशीन आहे त्याद्वारे तुमचं चेक होते। त्याचबरोबर जर तुम्हाला हाईटमध्ये कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहून घ्या की उभं कसं राहायचं, काही पॉईंटने असाल, काही सेंटीमीटरने असाल, 1 सेंटीमीटर, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहून जा। आता भरपूरशे विद्यार्थ्याचे कमेंट होते की सर सेंटरपर्यंत जायचं कसं। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ पाहता तो व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील हा। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, पुणे, मुंबई, विद्यार्थी मित्रांनो अकोला, यवतमाळ तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे असाल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही पुणे जाल। पुण्यामध्ये तुम्हाला पुणे स्टेशनमधूनच तळेगाव दबाळचे जे आहे ते तुम्हाला लोकल भेटणार, 10 रुपये तिकीट आहे। तळेगाव तुम्ही पोहोचल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथे 50 ते 60 मीटर तुम्ही बाहेर निघायचं। बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला तिथे ऑटोवाले दिसतील विद्यार्थी मित्रांनो। ऑटोवाले तुमच्याकडून ते 20 ते 30 रुपये घेतील विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही क्राऊडमध्ये असाल, जास्त मुले असाल तर, जर एकटा असाल तर 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये कितीही सांगू शकतात। पण विद्यार्थी मित्रांनो स्टेशन पासून ते अजिंक्य तारा एक हॉटेल आहे, तिथे राहण्याची सोय जी फ्री आहे। तुम्ही तिथून जे तुम्ही पायदळ सुद्धा जाऊ शकता, 3 ते 3.5 किलोमीटर ते असते। त्याचबरोबर तिथे राहण्याची सोय तुम्हाला जी आहे ते फ्रीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे राहण्याची सोय आहे ते फ्री आहे, त्याचबरोबर तिथे खाण्याचं सुद्धा आहे तिथे 100 ते तुम्हाला जवळपास 140 रुपये थाळीपर्यंत तुम्हाला भेटणार। तिथे आजूबाजूचे हॉटेल सुद्धा आहे, तिथे तुम्ही पैसे देऊन सुद्धा राहू शकता, पैसे देऊन सुद्धा राहण्याची सोय आहे विद्यार्थी मित्रांनो। तिकडेच सेंटरच्या काही अगोदर तिकडे मंदिर पण आहे, तिथे पण राहण्याची सोय आहे। आता अजिंक्य तारा जो हॉटेलचा जो परिसर आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्हाला फल फ्रूट सगळं काही भेटणार तुम्हाला, काही कारण तो थोडा मार्केट एरिया आहे विद्यार्थी मित्रांनो, एक चौक आहे, तिथे तुम्हाला काही खायला सुद्धा तिथे भेटून जाणार, काही तुम्हाला पाहिजे फल फ्रूट ते सुद्धा भेटून जाणार। त्याचबरोबर हा पहाडीवर आहे इलाका विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला तुमच्यासोबत जे कंबल वगैरे आहे ओळण्यासाठी तुम्हाला घेऊन जायचे आहे। त्याचबरोबर आता जे अजिंक्य तारा हॉटेल पासून आपला जो सेंटर आहे तो 800 मीटर ते तुम्हाला 900 मीटर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे। एवढं सेंटरची आपली डिस्टन्स राहणार आहे अजिंक्य तारा हॉटेलच्या परिसरपासून। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तिथे सकाळी तुम्ही पायी जाऊ शकता, तर 4 ते 6च्या दरम्यान एंट्री आहे। अशा प्रकारची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो। जर काही सुटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी सगळं कमेंटचं तुम्हाला उत्तर देणार। पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही मोटिवेट होतो। तर विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत, थँक्यू।